वंदे मातरम, वंदे मातरम. तुम्ही सगळेच मनात हा विचार करत असाल ना, आज स्वातंत्र्य दिन नाही, प्रजासत्ताक दिन नाही, मग अचानक वंदे मातरम. तर मित्र हो, चिरंतन लढ्यानंतर आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य प्राप्त झालं. ह्याच भारत देशाचे आपण देशवासी. खरं म्हणजे आपला एकच धर्म, देशाशी निष्ठा. म्हणूनच नमस्कार, गुड मॉर्निंग, हाय, हॅलो म्हणण्यापेक्षा प्रत्येक भारतीय नागरिकाने अगदी अभिमानानं वंदे मातरम म्हटलं पाहिजे. मी शंतनू मोघे यशोगाथा स्वातंत्र्य वीरांची या मालिकेत आपलं मनपूर्वक स्वागत करतो. या यशोगाथेत आपण थोडेसे मागे जाणार आहोत. मागे म्हणजे भूतकाळात. आपण आज हे जे स्वातंत्र्य उपभोगतो आहोत त्याचं खरं श्रेय जातं समाजसेवकांना, स्वातंत्र्य सेनानींना आणि क्रांतिकारकांना. पारतंत्र्याच्या पिंजऱ्यातून आपल्या देशाची सुटका करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. म्हणूनच आज आपण त्या सगळ्यांना वंदन करणार आहोत. त्यांच्या स्वातंत्र्य लढ्याला आपण जवळून अनुभवणार आहोत. या प्रवासाची सुरुवात करतो शिवराम हरी राजगुरू, अर्थातच क्रांतिकारक राजगुरूंपासून. काय चाललंय? मला अभ्यास करायला सांगितले ना. हो हो करते करते. तुम्ही एवढं चिडताय कशाला? हे जे घर आपण बघतो आहोत ते आहे क्रांतिकारक राजगुरू यांचं घर. एका देशस्थ ब्राह्मण कुटुंबात 24 ऑगस्ट 1908 रोजी पुण्याजवळील खेड इथे त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि धैर्यशील अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या घरचे त्यांना रघुनाथ असं संबोधायचे. मित्र हो, त्या काळी लग्न खूप लवकर व्हायचे. अहो, वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी यांचं लग्न झालं आणि त्यानंतर त्यांच्या सहचरिणी देखील ह्याच घरात येऊन संसार थाटू लागल्या. त्या काळी ते त्यांच्या वडील बंधूंच्या छत्रछायेखाली वाढत होते. पण असा एक छोटासा गमतीशीर प्रसंग झाला ज्यामुळे रघुनाथचा क्रांतिकारक राजगुरूचा प्रवास सुरू झाला. अगं मुलीनो, भाऊ यायची वेळ झाली आहे. चला आज चला. काही काळजी नसावी, ते त्या तालुक्याला गेले आहेत. हो ना? हो ना, त्यांना यायला फार उशीर होईल हो. छे बाई, तुमच्या समोर मती खुटली आहे माझी. बरं ते राहू द्या हो. आता माझा डाव आहे, द्या ना. बरं घ्या. आता मी खेळते हो. बहिणी, रघुनाथराव तुमच्या हाताखाली चांगलेच हुशार झालेत म्हणे हो. हो, आम्हाला या गोष्टीचा खूप आनंद आहे. हो ना, पूर्वीसारखे मित्रांसोबत खेळायचा हट्ट नाही बरं का करत. आणि घरातील लहान लहान कामे तसंच भाऊंचे काम वेळ न दवडता पूर्ण करतात हो. याचं पूर्ण श्रेय तुम्हाच जातं बरं का. आम्हास का म्हणून? अहो, आमचे रघुनाथराव नव्हते हो पूर्वी इतके हुशार. हा तुमच्या पायगुणाचा फरक हो, बरे का. रघुनाथराव, ते पुस्तक जपून ठेवावं लागेल आपणास. त्याचा फार उपयोग होईल. हो नक्कीच. मुलीनो, पाणी घेऊन या. हो आले. बसा. तर त्याचं काय आहे, हा येणाऱ्या एकादशी शुभमुहूर्त आहे, त्यावेळेला आपले काम उरकून घ्यावयास काही हरकत नाही. घ्या आपले काम उरकून. बरे, यावे आपण. रघुनाथ, अहो नाही म्हटलं, वहिनी आहेत अजून, गेल्या नाहीत बरे का. त्यांना एक मासानंतर जावायचे आहे. पुरे होत आहे. त्यासाठी नाही पाहत त्यांना. त्यांच्यासाठी हे काव्याचे पुस्तक आणले आहे.
हो का? मग ठीक आहे, बघू दे. अहो त्याआधी आम्ही हे वाचणार आहोत. भाऊसाहेब, एक गफलत झाली आमची. गपलत? हा, कसली हो रघुनाथराव? हे जे पुस्तक आपण आणले होते पाहू. हे तर इंग्रजी आहे. अरे हो. आता हे पुस्तक परत द्यावयाचं म्हटले 1 मास तरी उलटणार, कारण त्या अगोदर आपले जाणे होणार नाही कुलकर्ण्यांकडे. आपणास काळजी नसावी, त्यावेळेस बदलून घेऊ आपण. पण तोपर्यंत पुस्तक आम्हास काय कामाचे? यातील एकही शब्द आम्हास कळावयाचा नाही. अरे हो हो हो, आपणास इंग्रजी येत नाही ना. गोष्ट तशी खूपच छोटी होती, पण आपली बायको आपल्यावर हसते. ही गोष्ट स्वाभिमानी रघुनाथाच्या मनाला खूप लागली. त्यानंतर त्यांनी देखील त्यांच्या परीने एक पुढचं पाऊल उचललं. रघुनाथराव, हं? काय वाचायचं चाललंय? काही नाही. इंग्रजी शिकताय काय? हा, मगाशी तुमच्या त्या बायको हसल्या म्हणून काय? बर, आम्हास 9 पैशाचे तेल आणून द्या. हो. आणि 2 पैशाचे अंजीर पण आण. ताईला हवेत. बरं. इंग्रजी येत नाही म्हणून झालेल्या अपमानामुळे हातात असलेल्या 11 पैशांनिशी रघुनाथांनी घर सोडलं आणि तसा पणच केला की जोपर्यंत आपल्याला उत्तम इंग्रजी येत नाही तोपर्यंत पुन्हा घरीच यायचं नाही. खेडहून निघाले ते थेट जाऊन पोचले काशीला. तिथे इंग्रजी शिकण्याची पुस्तकं वाचता वाचता त्यांनी अनेक क्रांतिकारकांची ज्वलंत भाषणं ऐकली. क्रांतिकारकांच्या छुप्या परिसंवादात ते येऊ जाऊ लागले. अशाने झालं एकच, अनेक धाडसी क्रांतिकारकांची त्यांची ओळख झाली. मध्यंतरीच्या काळात अमरावतीच्या श्रीकृष्ण आखाड्यातून त्यांनी व्यायाम विशारदाची पदवी प्राप्त केली. त्यानंतर हुबळीला डॉक्टर हार्डीकरांकडे सेवा दलाचं प्रशिक्षणही घेतलं. हे सर्व झाल्यानंतर पुन्हा परतले ते काशीलाच. काशीला परतल्यानंतर त्यांच्या आयुष्यात सगळ्यात मोठी घटना घडली, ती म्हणजे चंद्रशेखर आझाद यांच्याशी भेट. चंद्रशेखर आझादांशी बोलताना त्यांना जाणवलं की आत्ता कुठे मला माझ्या आयुष्याचं खरं ध्येय सापडलंय. ध्येय एकच, आपल्या भारतभूमीला पारतंत्र्याच्या विळख्यातून लवकरात लवकर सोडवायचं. आणि त्यासाठी इंग्रज सरकार आणि सैनिकांची 2 हात करावे लागले तरी चालेल. हे करतानाच हौतात्म्य पत्करावं लागलं तरी 72, ही त्यांची इच्छा. इच्छा कसली हो, खरं तर निर्णयच. आणि हाच निर्णय त्यांनी आझादांना अनेकदा बोलूनही दाखवला होता. रघुनाथ, एक बात पूछूं? पूछिए. रघुनाथ, आपका निशाना बहुत अच्छा है. हो, आहेच. अगदी लहानपणापासूनच आहे. पण तुम्ही हे का विचारताय? अरे भाई, आजाद जी ऐसे ही किसी कच्चे लोगों को अपने साथ नहीं रखते, क्यों भाई? पण आपणाला इथं असं अचानक का बोलवलं? म्हणजे मी दुसऱ्या मोहिमेवर जाणार होतो. ये देखो रघुनाथ, ये इनकलाब की लड़ाई है. यहाँ कैसे, क्यों, किस जगह, ये बोलने की जरूरत नहीं है. यहाँ जो करना है
वो करना जरूरी होता है। बरोबर बोलात. वंदे मातरम. वंदे मातरम. साथियों, देर से आने के लिए माफी चाहता हूं. इन अंग्रेज के चमचों ने हैरान कर दिया है. कौन सा भी भेस डालो, साले जंगली कुत्तों की तरह पीछे पड़ जाते हैं. अभी अभी एक अंग्रेज को चकमा देके आया. ये सब हमारे लोगों की वजह से हुआ है। हा शिववर्मा जी, इसीलिए इन गद्दारों को सुलाना ही होगा. तुम्ही फक्त आदेश द्या. एका गोळीत त्या नराधमांना यमसंधी पाठवतो मी. नाही रघुनाथजी, तुम्ही या मोहिमेमध्ये वर्माजींना साथ करायचे और इसी हफ्ते में उस गद्दार को मार देना. लेकिन होशियार रहना. और रघुनाथ जी, आप भी होशियार रहिए, क्योंकि आपकी ये पहली मुहिम है. ठीक है. हौतात्म्य समोरून मागून घेणाऱ्या राजगुरूला ही मोहीम वर्मांबरोबर साध्य करायला सांगितली होती. काही कामानिमित्त एका आठवड्यासाठी वर्मा काशी सोडून गेले. तेव्हाच राजगुरूंनी त्या दगाबाजाला यमसदनी धाडलं. ही खबर क्रांतिकारकांच्या गोतावळ्यात वणव्यासारखी पसरली. शेवटी पक्का नेमधारी तो. एकाच गोळीत त्याने त्या दगाबाजाला भुई सपाट केलं. न उमगताही ही मोहीम राजगुरूंनी एकट्यानेच फत्ते केली आणि ब्रिटिशांना दाखवून दिलं की राजगुरू नावाचा एक ज्वालामुखी याचा आता जन्म झालाय. यानंतर अनेक अनुभवी क्रांतिकारकांच्या बैठकीत त्याला बोलावलं जाऊ लागलं. तो जातही असे. अशाच एका बैठकीत गेलेले असताना त्यांची भेट झाली सुखदेव आणि भगत सिंगशी. लालाजी के अपराधी स्कॉट को मार के ही हम दम लेंगे. या बस आदेश कीजिए, हम अभी उसका काम तमाम कर देंगे. स्कॉट को मारना इतना आसान नहीं है. हुजूर, सोप्या गोष्टी मी लहानपणापासून करीत नाही. ज्या स्कॉटने लालाजींचा जीव घेतला त्याला एक क्षण पण जगू देणं ही भारत मातेची प्रतारणा केल्याप्रमाणे आहे. जाणतोय आम्ही. म्हणूनच त्या स्कॉटला मारण्याची जबाबदारी सुखदेव, भगत सिंग आणि तुमच्यावर टाकतोय आम्ही. पण लक्षात ठेवा, हे काम फार जोखमीचं आहे. त्याची काळजी नसावी. आम्ही वेगवेगळ्या वेशामध्ये जाऊन त्या स्कॉटवर पाळत ठेवू आणि योग्य संधी मिळताच त्याचा खात्मा करू. वंदे मातरम, वंदे मातरम. काळजी घ्या. तुम्ही वंदे मातरम, वंदे मातरम. एखाद्या भुकेल्या वाघाला सावज दिसावं आणि त्या वाघाने त्याच्यावर झेप टाकावी अशी अवस्था होती राजगुरूंची. लालाजींच्या खुनाचा बदला या तिघांनाही घ्यायचा होताच. तिघ म्हणजे राजगुरू, सुखदेव आणि भगत सिंग. तिघही आतुरतेने वाट बघत होते. पण प्रत्यक्षात स्कॉटला फक्त भगत सिंग यांनीच पाहिलं होतं. राजगुरूंची तर ही केवळ दुसरी मोहीम होती. ते स्कॉटला चेहऱ्याने ओळखत नव्हते. पण ज्या दिवसाची राजगुरू इतक्या आतुरतेने वाट बघत होते तो दिवस शेवटी आलाच.
वंदे मातरम. रघुनाथ तू चल, मैं आता हूँ. पाहिलं, वाघाच्या कळपातला छावा होते राजगुरू. चुकून ब्रिटिश ऑफिसर स्कॉटला मारून देखील सगळीकडे आनंद व्यक्त होत होता. ह्या घटनेनंतर ब्रिटिश सरकार मात्र खडबडून जागं झालं. राजगुरू या नावाचा जणू धसकाच खाल्ला त्याने आणि त्या तिघांचीही शोध मोहीम सुरू केली. इतर सगळे लोक वेश बदलून फिरत असताना राजगुरू एकदाही वेश न बदलता लाहोर, काशी आणि पुण्यात वावरत होते. रघुनाथ, इतनी उतावली से काम लेना ठीक नहीं होता है. इस अंग्रेज को हमने मारा वो स्कॉट नहीं था, सैंडर्स था. हमसे गलती हुई है और इसके लिए मुझे अंग्रेजी सरकार को चिट्ठी लिखनी पड़ेगी. भगत, ते सगळं ठीक आहे, पण स्कॉटला मारलंच पाहिजे. तो उसको तो मारना ही पड़ेगा. उसको मारे बिना लाला जी का बदला कैसे पूरा होगा? हो, लालाजींच्या हत्येचा बदला घेण्याशिवाय पर्याय नाही. लेकिन अभी इस वक्त ये सोचना है कि हम यहां से बच के निकले कैसे. मेरी कुछ समझ में नहीं आ रहा. तरह तरह के वेश बदल के भी परेशान हो चुका हूं. कभी मौलवी, कभी पंडित, कभी गाड़ीवान. मुझे लगता है अंग्रेज भी पहचानने लगे हैं अब. नाही भगत, तुमचं इथून सुखरूप निघणं फार महत्वाचं आहे. तुम्ही आमच्यासाठी फार महत्वाचे आहात. पर करेंगे कैसे? माझ्याकडे एक युक्ती आहे. क्या? मेंढरांच्या कळपातून निघायचं तर मेंढर व्हावं लागेल. इसका मतलब? भगत, आपलं इंग्रजी फारच सुंदर आहे. तुम्ही एक बॅरिस्टर बनून ह्या इंग्रजांमधून आरामात निघू शकता. आणि आपल्यासोबत क्रांतिकारी भागवत चरण आणि त्यांचा मुलगा हे दोघे सोबत असतील तर कोणाला संशयही येणार नाही. आणि शेवटी मी आहेच तुमचा नोकर. रघुनाथ, तुम्हारी युक्ति ठीक है. सुखदेव, तुम्हें यहाँ का कमान संभालना होगा. ठीक है. मैं और रघुनाथ लखनऊ के लिए रवाना होते हैं. तो यही तय रहा. वंदे मातरम. पुण्यात वावरत असताना सप्टेंबर 1929 साली राजगुरू पोलिसांच्या तावडीत सापडलेच. पोलिसांनी त्यांना तुरुंगात टाकलं. तुरुंगात त्यांचे जुने सहकारी भगतसिंग आणि सुखदेव त्यांना परत भेटले. काय योगायोग आहे बघा. तिघही सहकारी खूप खुश झाले. पण त्या काही तुरुंगात भारतीय कैद्यांना चांगली वागणूक दिली जात नसे. त्यांनी बंड करायचं ठरवलं. आमरण उपोषण सुरू झालं. याच काळात त्यांचा खूप छळ करण्यात आला. राजगुरूंनाही खूप मारहाण सहन करावी लागली. तितक्यातच सॉन्डर्स केसचा निकाल त्यांच्या विरोधात लागला आणि 23 मार्च 1931 ला तिघांनाही अतिशय गुप्ततेत फाशी देण्यात आली. म्हणून मित्र हो, 23 मार्च
हा दिवस आपण शहीद दिन म्हणून साजरा करतो. ओ मेरा रंग दे बसंती चोला मेरा रंग दे, ओ मेरा रंग दे बसंती चोला, ओए रंग दे बसंती चोला माए, रंग दे बसंती चोला. जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पे, जिसे पहन झांसी की रानी मिट गई अपनी आन पे, आज उसी को पहन के निकला, पहन के निकला, आज उसी को पहन के निकला हम मस्तों का टोला. मेरा रंग दे बसंती चोला, ओ मेरा रंग दे बसंती चोला, ओए रंग दे बसंती चोला. मोहे रंग दे बसंती चोला, ह्याला म्हणतात वाघाचं काळीज. पाहिलं मित्र, फाशी चढताना हे, अहो साक्षात मृत्यू समोर उभा ठाकला असताना हे हसऱ्या चेहऱ्यानं वंदे मातरम, वंदे मातरमचा जयघोष करत हे तिघही फाशी चढले. या हौतात्म्य मरणामुळे इंग्रजांच्या विरुद्ध जे आंदोलन चाललं होतं ते आणखीनच पेटून उठलं. एका राजगुरूच्या मरणानं हजारो राजगुरूंचा जन्म झाला. आज तूर्तास इथेच थांबूया. पुढच्या भागात आणखीन एखाद क्रांतिकारकाचं रोमहर्षक आयुष्य पाहूया. तोपर्यंत वंदे मातरम, जय हिंद.